ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळली आहे। इराणच्या मेहदी मोहम्मदीनी यांनी ही शस्त्रसंधी फेटाळली आहे। युद्ध सुरू झाल्यास तेल उद्योग सुरू करण्याची धमकी देण्यात आली। आखाती देशातील तेल उद्योगावर मारा करणार असल्याचं IRGCनं सांगितलंय। आखाती देशातील तेल उद्योगावर IRGC हल्ला करेल। ट्रम्प यांची शस्त्रसंधी इराणनं फेटाळली आहे। यावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नाही आणि जर इराणनं आमच्याशी डील केलं नाही तर आम्ही इराणवर जबरदस्त बॉम्ब हल्ले करू, अशा प्रकारचा एक्स्ट्रीम स्टान्स घेऊन धमकी देऊन इराणला निगोशिएशन टेबलवर येण्यासाठी भाग पाडण्याची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची होती। आणि अशा एक्स्ट्रीम स्टान्स मधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी पाकिस्तानला एक प्रकारे कळसूत्री बाहुलं म्हणून त्या ठिकाणी वापरलं। कारण याच डोनाल्ड ट्रम्पनी आता अशी घोषणा केलेली आहे की पाकिस्तानचे प्रधानमंत्री आणि असीम मुनीर यांनी विनंती केल्यामुळेच आम्ही आमची शस्त्रसंधी आता वाढवतोय आणि जोपर्यंत इराण युनिफाईड डील देत नाही तोपर्यंत ही शस्त्रसंधी लागू राहील। मुळातच अमेरिकेची ही दुहेरी रणनीती आहे की एका बाजूला इराणवर दबाव तंत्र निर्माण करायचं आणि ज्या प्रकारचा एक्स्ट्रीम स्टान्स घेतलेला आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानचा दाखला देत त्यातून मागे त्या ठिकाणी हटायचं आणि याच्या माध्यमातून आपली इप्सित ध्येय साध्य करायची। आज घडीला शस्त्रसंधी त्या ठिकाणी वाढवलेली आहे। याच्या सोबतीलाच गुरुवारी लेबनन आणि इस्रायल यांच्यामधला चर्चेचा पुढचा टप्पा त्या ठिकाणी होणार आहे। आणि काही अंशी जर अमेरिकेनं इराण विरुद्ध केलेल्या नेव्हल ब्लॉकेडमध्ये रिलॅक्सेशन केलं, सवलत दिली तर नक्कीच अमेरिका अशा प्रकारे इराण समोर प्रोजेक्ट करू शकेल की आम्ही शांतता इच्छितो आणि त्या अनुषंगानं आम्ही एक पाऊल मागे आलेलो आहे। म्हणूनच इराणनं सुद्धा आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी पाठवावं आणि चर्चेच्या माध्यमातून काही गोष्टी या इराणनेही हासिल करून घ्याव्यात आणि या युद्धाला एक प्रकारे स्वल्पविराम त्या ठिकाणी द्यावा। एकूणच अमेरिकेची ही जरी रणनीती त्या ठिकाणी असली तरी सुद्धा इराणनं आतापर्यंत अधिकृतरित्या या प्रस्तावाला एक प्रकारे अनुमोदन दिलं नाही किंवा त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। पण एकूणच परिस्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प हे या युद्धामधून बाहेर पडण्यासाठी डेस्परेट आहेत, तर दुसऱ्या बाजूला इराणचं सुद्धा आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झालेलं आहे। आणि एवढंच नाही, अमेरिकेनं केलेल्या नेव्हल ब्लॉकेडमुळे एक प्रकारे इराणच्या अर्थव्यवस्थेची मुस्कटदाबी झालेली आहे। म्हणूनच इराणला आपल्या देशातून तेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूची निर्यात करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा इराणला आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अमेरिकेशी चर्चा करणं हे आवश्यक आहे। आणि या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या